या सगळ्या घटना घडल्या होत्या, कधीपासून घडल्या होत्या, आरोपी कोण होते आणि किती मुद्देमाल जप्त केले? सुरुवातीपासून सांगायला गेलं तर 18 जानेवारी 2026ला विश्रामबाग पोलीस स्टेशन अंतर्गत आम्ही 11/26 हा गुन्हा असा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्याच आम्ही आमची तपास पथकला या गुन्ह्याच्या डिटेक्शनसाठी लावलं होतं. डिटेक्शनमध्ये तपास पथकांनी संशयित जे आरोपी होते त्यांना शोधून काढलं. शोधून काढल्यानंतर मग आमचे जे गोपनीय बातमीदार होते त्यांच्याकडनं आम्ही त्यांची वेराबोट्स काढले. वेराबोट्स काढल्यानंतर माहिती मिळाली की हे जे आरोपी आहे हे म्हणजे पूर्ण भारतामध्ये फिरणारा हा गिरोह आहे आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हे घरफोड्या, चोऱ्या, डकैत्या अशा प्रकारे हे काम करत असतात. जेव्हा ते पुण्याला त्यांचा पाठलाग आम्ही ठेवलाच होता, पण जेव्हा ते पुण्यामध्ये आले एक सापळा रचून 23 फेब्रुवारी या दिनांकी आम्ही त्यांना सापळा रचून त्यांना पकडल्यानंतर आम्ही त्यांची अटक केली. अटक केल्यानंतर त्यांना माननीय कोर्टासमोर हजर केलं. कोर्टाकडनं जेव्हा आम्हाला 9 दिवसाची PC मिळाली तिथून पुढील तपास आम्ही सुरू केला. त्याच वेळी त्यांच्याकडे विचारपूस करताना त्यांच्याकडे त्यांच्या ज्या लॉजवर ते थांबत होते त्या लॉजमध्येच त्यांच्याकडनं आम्हाला 32 तोळे व 125 ग्राम अशी 32 तोळे सोनं आणि 125 ग्राम चांदी असं त्यांच्याकडनं लॉजमध्येच मिळालं. बाकी तपासासाठी त्यांना आम्ही दिल्लीमध्ये घेऊन गेलो, उत्तर प्रदेशमध्ये घेऊन गेलो, वेगळ्या ठिकाणी तिकडच्या स्थानिक अधिकारी जे लोकल SPs DCPs आहेत त्यांना आम्ही रिक्वेस्ट लेटर्स पण दिले, त्यांना आम्ही मदत मागितली त्यांच्या लोकल पोलिसांच्या मदतीने. बाकी त्यांनी कोणत्या सोनाराकडे हे चोरीचं सामान वगैरे ठेवलं होतं ते सगळं आम्ही फाइंड आउट केलं. या सगळ्या पूर्ण याच्यामध्ये आम्हाला हे 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. आरोपीचे नाव आहे आकाश सुभाष, जो 23 वर्षाचा आहे, हा राहणारा दिल्लीमधला आहे. दुसरा जितेंद्र चतुर्वेदी आहे, 32 वर्षाचा आहे, हा पण राहणारा दिल्लीमधला आहे. हे दोघं आरोपी उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या सगळ्या ठिकाणी गुन्हे करत असतात. यांच्यावर हे सगळे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत. जर आकाश सुभाष याचं जर म्हटलं, याच्यावर कोतवाली पोलीस स्टेशन गाझियाबाद उत्तर प्रदेशमध्ये 302 मर्डरचा गुन्हा आहे, 34 म्हणजे त्यासोबत आरोपी पण आहेत. बाकी गुन्ह्यामध्ये म्हणायला गेलं तर गाझियाबाद उत्तर प्रदेशमध्ये अजून एक अटेम्प्ट टू मर्डर 307 त्याच्यावर दाखल आहे. त्याच्यानंतर मग गाझियाबाद उत्तर प्रदेशमध्ये 302 दाखल आहे. आणि यांचे ज्या प्रकारचे रेकॉर्ड आहेत त्यानुसार उत्तर प्रदेश मध्ये गाझियाबाद या जिल्ह्यामध्ये त्यांच्यावर गँगस्टर ॲक्ट पण लावलेला आहे. तर हे सराईत डकेती टाकणारे, खंडणी मागणारे, मर्डर करणारे असे आरोपी आहेत. यांना पकडलेलं आहे. पुण्या तपासामध्ये आपल्याला कळालं की पुणे शहरामध्ये यांनी ज्या घरफोड्या केल्या होत्या ते सगळे आपण त्यांचा तपास केलेला आहे. त्यांच्याकडनं त्यांनी कबुली दिलेली आहे आणि माल पण आपण रिकव्हरी केलेला आहे. त्याच्यामध्ये विश्रामबाग पोलीस स्टेशन गुन्हे नंबर 11/26, समर्थ पोलीस स्टेशन गुन्हे नंबर 24/26, समर्थ पोलीस स्टेशन गुन्हे नंबर 10/26, खडक पोलीस स्टेशन गुन्हे नंबर 28/26 आणि भोसरी पोलीस स्टेशन गुन्हे नंबर 39/26 हे सगळे गुन्ह्यांचा जो मुद्देमाल आहे तो आपण रिकवर केला आणि या आरोपींना आपण अटक केलेली आहे. सर, मोडस ऑपरेंडी काय होती या सगळ्यांची, म्हणजे काय करायचे, कसं म्हणजे लक्ष कसे ठेवायचे किंवा मग घरफोडी नेमकी कशी करायची? याच्या मोडस ऑपरेंडीमध्ये आपण जर बघितलं, पहिले एका शहरामध्ये जाणार, वेगवेगळ्या शहरामध्ये त्यांचं फिरणं असायचं. लॉजमध्ये राहून ते जे सस्पेक्टेड त्यांचे जे घरं आहे ज्यांच्यावर त्यांना टार्गेट करायचं तिकडे ते पहिले 1-2 दिवस रेकी करणार. रेकी केल्यानंतर जे घरं रिकामे त्यांना असं वाटत आहेत पूर्ण इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर रात्रीच्या वेळी जाऊन ते घरफोडी करण्याचा प्रयत्न करायचा. आता घरफोडी करताना दरवाजाच्या मार्फत दरवाजे लॉक वगैरे तोडून अशा प्रकारे घुसतात. ट्रॅव्हल करण्यासाठी वेगवेगळे त्यांचे मार्ग आहेत. कधी रेल्वेनी करतात, त्यांच्या ट्रॅकने सोडण्यासाठी वेगळ्या मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टचा ते वापर करतात. येस, कधी दुसऱ्या लांबच्या ठिकाणी जाण्यास फ्लाईट पण होतं. सर, अंतर्राज्यीय टोळी आहे असं म्हणता येईल. याच्यात अजून दुसरं कोणी आहे का की 2च आरोपी आहेत? यांची काही मोठी टोळी आहे जी पुण्यात वास्तव्यास होती किंवा रेखी करायला कोणी होतं का? लोकलचं कोणी मदत केली का? नाही, लोकल हेल्पचं अजून काही निष्पन्न झालेलं नाही आहे. आरोपींकडे बाकी तपास वगैरे करणं चालू आहे. पण या टोळीचं नाव आपल्याला निष्पन्न झालेलं आहे. टोळीचं नाव जर आपण बघितलं, हे रेकॉर्डवरील असून हे सनी गँगशी संबंधित आहे. सनी गँग ही आंतरराज्यीय टोळी आहे जी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये
कार्यरत आहे आणि ती बाकी ठिकाणी पण काही ना काही त्यांचे ॲक्टिव्हिटीज चालू असतात. सर, हे जे आरोपी आहेत यांनी कोणत्या ज्वेलर्सवाल्यांकडे जे सोनं वगैरे जे तुम्ही म्हटलं तर त्यांच्यावरती देखील आपण कारवाई केली नक्कीच आहे का? ज्या ज्वेलर्सकडे आपण ठेवलेले आहे त्या ज्वेलर्स त्यांना पण रिसिव्हर्स म्हणून आपण त्याचे आरोपी करणार आहे. याच्याकडे हत्यार वगैरे सापडले दुसरे, कारण हे टोळीशी संबंधित होते म्हणलं दुसरे काही गुन्हे करायचे काय नाही, आपण जेव्हा त्यांना ताब्यात घेतलं तेव्हा त्यांच्याकडे हत्यार असं काही मिळून आलं नाही. पण उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्याकडे गँगस्टर ॲक्ट वगैरे दाखल आहे, मर्डरचे गुन्हे पण दाखल आहे. तिकडे त्यांच्याकडे भरपूर काही प्रिव्हियस रेकॉर्ड आहे या संदर्भात. सनी गँग कुठली? सनी गँग ही दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवर काम करणारी गँग आहे. अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे ह्या टोळीतले जे घरफोडी वगैरे? नक्कीच पुढील इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. त्याच्यामध्ये अजून कोणी आरोपी त्या गँगशी संबंधित आहे आणि त्यांचे कुठे कुठे ॲक्टिव्हिटीज असतात, महाराष्ट्रामध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, ते सगळंच आम्ही इंटरव्ह्यू करणार आहे. एकूण किती रुपयांचा मुद्देमाल आहे, सर? एकूण मॅडम हा 62 लाख रुपयांचा मुद्देमाल आहे. आपल्याकडे कधी गुन्हा दाखल झाला होता? आमच्याकडे 18 जानेवारीला पहिला गुन्हा विश्रामबागमध्ये दाखल झाला होता. ओके.